रोज आमच्या बाल्कनीमध्ये कोणाचं ना कोणाचं येणं असतंच। आज सकाळी सकाळी हे माकडोबाई येऊन बसले होते बाल्कनीत। हे इथे बसलेले असताना ह्यांची बाकीची जी मित्रमंडळी आहे ना, त्यांनी इथे मात्र धुडगूस घातला होता। सगळ्यांनी मिळून अक्षरशः नारळावरती ताव मारायला सुरुवात केली होती समोर वाघोबा असताना देखील। पण यांची बाकीची जी मित्रमंडळी आहे ना, ते मात्र इथे बसून त्यांची मजा बघत होते। यांचं असं चाललेलं की ह्यांना कशी काय वाघाची भीती वाटत नाही, पण हा वाघोबा आपल्यावरती कधीही उडी घेऊ शकतो, त्याच्या आधी आपण इथून पळ काढून घेतलेला बरा। आणि सगळ्यांनी अक्षरशः एक साथ तिथून जोरात पळ काढून घेतला होता। दुपारच्या भर गरमीत आहे ना, मी हे गारगार कलिंगड खाल्ले होते। गरमी सुरू झालेली आहे माहितीच होतं। बाजारातून कलिंगड आणलं होतं, स्वच्छ धुवून कापून एका डब्यात भरून ठेवलं होतं फ्रीजमध्ये। मस्तपैकी गारगार झाल्यावरती दुपारी कलिंगड हे खाऊन घेतले होते आणि माझं दुपारचं जेवण आहे ना, ह्याच्यावरतीच भागवून घेतलं होतं। संध्याकाळी आहे ना, मी माझ्या बाल्कनीत उभी होती तेव्हा हा आमचा फ्रेंड आम्हाला भेटायला आला होता आणि हा आहे टिपू। सुरुवातीला आमच्यावरती जाम भुंकायचा, पण नंतर हळूहळू आमची ओळख वाढत गेली आणि आता एवढी छान मैत्री झाली की रोज संध्याकाळी आम्हाला न चुकता भेटायला येतो आणि 5-10 मिनटं थांबतो, मग त्याच्या कामासाठी निघून जातो। संध्याकाळी आहे ना, जेवण झाल्यावरती आम्ही वॉकिंगसाठी गेलो होतो, तर इथे छान असं लाईव्ह म्युझिक चालू होतं। तर असा काहीसा होता आमचा हा दिवस। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।